श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मित्रांनो, आपण नेहमी पाहतो की आपल्या घरातील आपली आई किंवा आजी हे नेहमी गोमूत्राचा वापर करताना आपण पाहिले असेल. पण कधी विचार केला आहे का की गोमूत्र का शिंपडलं जातं? याच विषयावर आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपल्याला एक विनंती आहे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा. म्हणजेच असेच धार्मिक रहस्याचे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आपल्या संस्कृतीत गाय ही केवळ एक जनावर नसून गौमाता मानली जाते. गायीचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गोमय म्हणजे गायीचे शेण हे पंचगव्य मानले गेले आहे. आणि प्राचीन काळापासून त्यांना औषधी, धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व दिले आहे. त्यातही गोमूत्र हे एक विलक्षण द्रव्य आहे, ज्याचे गुप्त रहस्य आपल्या पूर्वजांनी ओळखले होते आणि आज विज्ञान हळूहळू ते सिद्धही करत आहे. मित्रांनो, भारतीय धर्मग्रंथामध्ये गोमूत्राला पवित्रता, शुद्धीकरण आणि आरोग्य यांचे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, गोमूत्र शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असा विश्वास आहे. याचा उल्लेख स्कंदपुराण, गरुड पुराण, अग्निपुराण यांच्यासारख्या अनेक पुराणांमध्ये आहे. मंदिरात पूजा, यज्ञ, हवन यांच्यासारख्या धार्मिक विधीपूर्वी जागेची शुद्धी करण्यासाठी गोमूत्र पाणी मिसळून शिंपडले जाते. गरुड पुराणानुसार गोमूत्र स्नानाने किंवा त्याच्या सेवनाने मनुष्याच्या सूक्ष्म पातळीवरील दोष व पाप नष्ट होतात. हिंदू श्रद्धेनुसार मृत्यूनंतरच्या कर्मकांडामध्ये गोमूत्राचा वापर आत्म्याचे शुद्धीकरण करण्यासाठी केला जातो. यज्ञकुंडात गोमूत्राचे अर्पण केल्याने हवेत जंतुनाशक व शुद्धीकरण करणारे घटक मिसळतात. हे वातावरणातील सूक्ष्मजीव नष्ट करते आणि हवेचा दर्जा सुधारते. मित्रांनो, आयुर्वेदात गोमूत्राला औषधाचा राजा असे संबोधले आहे. यामध्ये दोषनाशक गुणधर्म असतात. वात, पित्त आणि कफ हे 3 दोष संतुलित करण्याची क्षमता गोमूत्रात आहे. हे शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकते आणि पचनशक्ती वाढवते. यातील नैसर्गिक एन्झाईम्समुळे अन्नपचन सुधारण्यासाठीही मदत मिळते. लिव्हर आणि किडनीचे कार्य सुधारण्यास मदत होते. रोगप्रतिबंधक शक्ती वाढते. गोमूत्रात अँटीऑक्सिडंट्स व प्रतिजैविक घटक असतात. त्यामुळे सर्दी, ताप, त्वचारोग, मधुमेह, संधिवात यावर फायदेशीर परिणाम होतो. पंचगव्य उपचार पद्धतीत गोमूत्र हे शरीरातील आम्लता कमी करण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी वापरले जाते. मित्रांनो, गोमूत्रात युरिया, क्रिएटिनिन, अँटीमायक्रोबियल एन्झाईम्स आढळतात. हे बॅक्टेरिया व फंगस नष्ट करण्यासाठी सक्षम असतात. काही भारतीय संशोधनानुसार गोमूत्र अर्क कर्करोग पेशीवरील वाढ रोखण्यास मदत करू शकतो. मात्र हे वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही, तर पूरक उपाय आहे. गोमूत्राचा नैसर्गिक कीटकनाशक म्हणून सुद्धा वापर केला जातो. यामुळे जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि मातीची सुपीकता सुधारते. गोमूत्र हे गोमय यांचे मिश्रण शेतीत वापरल्याने रासायनिक खतांवरची अवलंबित्व कमी होते. त्यामुळे पर्यावरण प्रदूषणही कमी होते आणि गाय संवर्धनाला चालनाही मिळते. गोमूत्राचा व्यापारी व औषध उपयोग असल्याने गायीचे पालन वाढते. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळते. आता गोमूत्र कसे वापरावे? शुद्धीकरणासाठी पाण्यात गोमूत्र मिसळून घरात, मंदिरात शिंपडावे. औषधीसाठी आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोमूत्र अर्क पिणे हितकारक ठरते. शेतीसाठी पिकांवर फवारणी करणे. धार्मिक विधीसाठी यज्ञ, हवन, संस्कारामध्ये गोमूत्राचे अर्पण करणे. मित्रांनो, गोमूत्राबाबत अनेक गैरसमज आहेत. अनेकांना वाटते की गोमूत्र हे फक्त पारंपरिक श्रद्धा आहे, पण विज्ञान व आयुर्वेद दोन्ही त्याचे फायदे सिद्ध करतात. मात्र हे लक्षात ठेवावे की गोमूत्र हे औषध आहे, अन्न नाही. ते नेहमी योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीनेच घ्यावे. गोमूत्र वापरताना कोणती काळजी घ्यावी? केवळ देशी गाईचे गोमूत्र घ्यावे. ताजे किंवा योग्य पद्धतीने डिस्टिल केलेले म्हणजे उकळून तयार केलेले गोमूत्र सेवनास योग्य असते. औषध म्हणून वापरण्यापूर्वी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. गर्भवती महिला, लहान मुले, गंभीर रुग्ण यांनी स्वतःहून गोमूत्र सेवन करू नये. मित्रांनो, शेवटी निष्कर्ष हा आहे की गोमूत्र हे केवळ एक पारंपरिक पदार्थ नसून त्यामागे धार्मिक, आयुर्वेदिक, वैज्ञानिक व पर्यावरणीय असे बहुयामी महत्त्व दडलेले आहे.
योग्य पद्धतीने वापरल्यास ते शरीराचे शुद्धीकरण, रोग प्रतिबंधक शक्ती वाढवणे, वातावरण स्वच्छ ठेवणे आणि शेतीला सहाय्य करणे अशा अनेक गोष्टीसाठी उपयुक्त आहे. आपल्या पूर्वजांनी जपलेले हे ज्ञान आपण विज्ञानाच्या आधाराने पुढे न्यायला हवे, जेणेकरून गोसंवर्धन व मानव कल्याण हे दोन्ही साध्य होतील. तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्या देवभक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, भेटूया पुढील भागात असेच एक धार्मिक रहस्याची माहिती घेऊन. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.